सोलापूर सारखा आपण आता या भागाचं नेतृत्व करतोय. या भागामध्ये उद्योगधंद्यांचा मोठा अभाव आहे. त्यासाठी अ, सोलापूरमधले सगळे तरुण युवक जे आहेत ते पुण्या मुंबईसारख्या शहरांमध्ये स्थलांतरित करताय. हा फार गंभीर विषय आहे. याकडे तुम्ही कसं बघताय? सोलापूरमध्ये आत्तापर्यंत खरं स्मार्ट सिटीच्या नावाखाली नुसतं आश्वासनं देण्यात आली, ती फक्त कागदावरच राहिली असं प्रत्यक्षात दिसून येतंय. तुम्हालाही माहिती आहे. सोलापूरकरांना अनेक वर्ष अपेक्षित असलेली उद्योग सोलापूर येण्यासाठीचा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा होता तो विमानसेवा होता. आपण पाहिलं की काही लोकप्रतिनिधींनी टीका केली, चॅलेंज दिलं की विमानसेवा होऊ शकत नाही. आज भाजपने ती विमानसेवा, विमानतळ चालू करून दाखवलं, त्यावरनं विमानसेवा सुरू केली. सुरुवातीला टीका झाली, गोव्याला जाऊन पीडीपी घडवणार का? नंतर मुंबईला कधी करणार? आज गोवाही झालेला आहे, मुंबई झालेला आहे. येणाऱ्या काळात तिरुपतीला सुद्धा त्या ठिकाणी सुविधा सुरू होणार आहे. सोलापूर हे जगाशी विमानसेवेच्या माध्यमातून जोडल्यामुळंच आज सोलापूरला उद्योजक यायला तयार झाले. सोलापूरचा सर्वाधिक तरुण आपण पाहतोय पुणे, मुंबई, बेंगलोर, हैदराबाद या ठिकाणी आय टी कंपनीत काम करतोय. त्या लोकांना जर सोलापुरातच आय टी कंपनी आली तर आपल्या आईवडिलांकडे जवळ राहून काम करणं शक्य होऊ शकतं. ही भूमिका मी असेल, आमच्या पक्षाच्या इतर आमदारांनी मुख्यमंत्री साहेबांकडे मागितली आणि त्यांनी सुद्धा शब्द दिल्याप्रमाणे सोलापूरला होडगी रोडला आय टी पार्क मंजूर झालं. ती जागा सुद्धा आता MIDC कडे हस्तांतर होते. लवकरच त्या ठिकाणी कंपनी येण्याला सुरुवात होतील आणि सोलापुरात एक नवीन उद्योग भरेल होणार आहेत. आणि आता आपण विचारलेल्या प्रश्नाला अनुसरून मी आजचीच आपल्याला एक घडामोडी सांगतोय की इतिहासात महाराष्ट्राच्या पहिल्यांदा असं होतंय की सोलापूरसाठी स्वतंत्र GR कडून आमच्या अक्कलकोट रोड MIDC आणि होडगी रोड औद्योगिक वसाहतीसाठी 56 कोटी रुपयाच्या योजनेला आज मंजुरी मिळालेली आहे. आणि